एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण 10 मिनिटात म्हणा 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जितकं लवकर शिकता येईल इंग्लिश तितकं पटकन आपण शिकणार आहोत. तर त्याचा एकच कानमंत्र आहे. कुठलीही भाषा शिकताना आपल्याला वही किंवा पेन घेऊन बसायची काहीही गरज नाहीये. व्याकरण देखील काही गरज नाहीये. हे तर आपल्याला आता पुस्तकी जी भाषा शिकतोय त्यासाठी आपल्याला व्याकरणाची गरज असते. पण जर तुम्हाला अशी भाषा शिकायची आहे जी तुम्हाला समजायला पाहिजे आणि तुम्ही ती बोलू शकाल, तर त्यासाठी वही आणि पुस्तकाची किंवा पेनची गरज बिलकुल पण नाहीये. आता ते का नाहीये ते पण तुम्हाला सांगते मी. तुम्हाला तर माहित असेल, आपण ज्यावेळी जन्माला आलो, आपल्या घराची कोणती भाषा आपण बोलत आहोत, म्हणजे आपले घरचे आहोत किंवा आपले भावंड असो किंवा आपले नातेवाईक असतील, ते जी भाषा बोलतात ती सतत लहान मुलाच्या कानामध्ये पडते आणि मग तू ऐकून त्याच गोष्टी तो तोंडून बोलतो त्या सिच्युएशन्समध्ये. म्हणजे फक्त ऐकण्याने भाषा तुम्ही चांगल्याने शिकू शकतात आणि बोलू शकतात. म्हणून नेहमी ऐकत राहा बोलण्यापेक्षा. ऐका आणि ऐकल्यानेच तुम्हाला चांगल्याने बोलता येईल. तुम्ही जर बघितलं असेल मूकबधीर लोक, एक असं होतं का की एखादा फक्त मुकाचा आहे आणि बधीर नाही, आणि एखादा फक्त बधीर आहे आणि मुका नाही, तर हे शक्य नाही ना. का ते कॉम्बिनेशन आहे, त्याच्या मागे पण हेच कारण आहे. जो व्यक्ती काही ऐकूच शकत नाही तो बोलू शकत नाही. ठीक आहे. आणि ज्या व्यक्तीला बोलता नाही येत, म्हणजे साहजिकच आहे त्याला ऐकू येत नाही, कारण ज्या गोष्टी आपण ऐकतो त्याच गोष्टी आपण बोलतो. म्हणून चांगलं ऐकणं हे फार महत्वाचं आहे. लहान मुलांना पहिल्यापासूनच त्यांना चांगल्या गोष्टी तुम्ही ऐकायला द्या, त्याच त्या बोलतील. ठीक आहे. तर आता भाषा शिकताना तर नेहमी चांगल्या गोष्टी ऐका. जी पण भाषा तुम्ही शिकायचा प्रयत्न करत आहात, त्याच भाषेचे व्हिडिओज किंवा त्याच लोक कशी बोलतात, काय बोलतात, कुठल्या सिच्युएशन्समध्ये बोलतात, ते तुम्ही ऐकायचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिले आज मी तर तुम्हाला शिकवणार आहे की मुलासाठी ही म्हणायचं आणि मुलीसाठी शी म्हणायचं. ठीक आहे. तुम्हाला 2 हात दिलेले आहे. जगामध्ये पण स्त्री आणि पुरुष आहे, बरोबर. जसे तुमचे 2 हात आहेत तसे स्त्री आणि पुरुष हे देखील 2 आपण म्हणू 2 व्यक्ती जे ज्याच्याने पूर्ण जग बनलेलं आहे. म्हणजे 2च प्रकारचे आपण म्हणू ह्युमन बीइंग्स आहे. एक लेडीज आहे आणि जेंट्स आहे. तर तुमच्या लेफ्ट हँडला तुमचा म्हणजे बॉय म्हणा आणि राईट हँडला तुम्ही गर्ल म्हणा. ठीक आहे. तर बॉय आणि गर्ल. ठीक आहे. तर बॉयसाठी आपण ही म्हणा आणि गर्लसाठी आपण शी म्हणा. ठीक आहे. एखादी ऍक्शन होत असेल तर बॉयसाठी म्हणजे असं स्पेसिफिकली बॉयसाठीच नाही, तर इज एखादी गोष्ट आता होत आहे तर आपण म्हणायचं ही इज स्माइलिंग, ही इज डान्सिंग, ही इज प्लेइंग, ही इज जम्पिंग, ही इज सिटिंग. म्हणजे तो बसला आहे, तो उड्या मारत आहे, तो झोपला आहे. आता जी कृती होत आहे तर ही सोबत इजचा वापर करायचा. राहिली बा शी, सेम तसंच आहे. ती मुलगी आहे म्हणून आपण शीचा वापर करणार आहे. शी इज स्लीपिंग, शी इज डान्सिंग, शी इज प्लेइंग, शी इज जम्पिंग, शी इज सिटिंग. झाला. म्हणजे ती हे करते, ती ते करते, ती जे काही करते आहे, शी इजचा वापर करायचा. पण एखादी ऍक्शन ऑलरेडी कंप्लीट झाली आहे त्यावेळेस वॉजचा वापर करायचा. म्हणजे ही वॉज स्लीपिंग, याचा अर्थ काय की तो झोपला होता. ठीक आहे. ही वॉज जम्पिंग म्हणजे तो जम्प करत होता किंवा उड्या मारत होता. ही वॉज स्विमिंग म्हणजे तो स्विमिंग करत होता. ठीक आहे. तसंच गर्ल्सचं पण आहे, फक्त शीचा वापर करायचा. शी वॉज स्लीपिंग, शी वॉज जम्पिंग, शी वॉज सिटिंग, शी वॉज स्टँडिंग. आहे ना सिंपल. तर ही आणि शी फक्त हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर इज आणि वॉजचा यूज करा त्याच्यासोबत. पण जसं आपण मराठीमध्ये आहे हा शब्द शेवटी असतो, पण इथे आहे हा शब्द सब्जेक्टच्या सोबतच असतो. म्हणजे हीच्या सोबतच इज असणार आणि हीच्या सोबतच वॉज असणार. शीच्या सोबत इज असणार आणि शीच्या सोबत वॉज पण असणार. त्यानंतर आता हे तर झालं सिंग्युलर म्हणजे काय, एकवचनी, एक माणूस असेल किंवा एक स्त्री असेल त्यावेळेस. आता जर जास्त असतील है ना, म्हणजे माणसं आणि स्त्रिया एकत्र असतील त्यावेळेस आपण काय म्हणणार, वी म्हणजे आम्ही. तर जेव्हा वी असेल, जास्त लोक असेल, त्यावेळेस आरचा यूज करायचा, ARE. वी आर स्लीपिंग म्हणजे आम्ही झोपले आहोत. सॉरी. वी आर डान्सिंग म्हणजे आम्ही डान्स करत आहोत. वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहोत. तर आर म्हणजे काय, ही प्रेझेंटमध्ये झालेली क्रिया आहे, म्हणजे आताच्या सध्याच्या सिच्युएशन. ठीक आहे. आणि जी ऑलरेडी होऊन गेलेली, तर आपण त्यावेळेस आपण काय करायचं, वी वर डान्सिंग म्हणजे आम्ही डान्स करत होतो. वी वर स्लीपिंग म्हणजे आम्ही झोपलेलो होतो. तर ज्यावेळेस जास्त लोक असतात त्यावेळेस आपण आर म्हणजे आहे आणि वर WERE म्हणजे ही क्रिया झालेली आहे. दोघांचा अर्थ आहेच आहे, पण आहे हा शब्द प्रेझेंटमध्ये बोलला जातो आणि वर हा शब्द पास्टमध्ये म्हणजे जी ऍक्शन ऑलरेडी झालेली त्यावेळेस बोलला जातो. तर आला ना लक्षात. आता दे म्हणजे काय, ते दुसऱ्या लोकांना आपण काय म्हणणार, दे आर स्लीपिंग म्हणजे ते झोपले आहे. दे आर डान्सिंग ते नाचत आहे. दे आर जम्पिंग म्हणजे ते जम्प करत आहे. आता ते करत आहे म्हणून आपण आर वापरला. आता जर ते करत होते तर काय वापरणार, दे वर डान्सिंग म्हणजे ते डान्स करत होते. दे वर जम्पिंग म्हणजे ते जम्प करत होते. समजलं. तर जर एखादी ऍक्शन एकच व्यक्ती असेल तर इज आणि वॉजचा वापर करायचा. इज प्रेझेंटसाठी म्हणजे आताच्या स्थितीसाठी आणि वॉज मागच्या झालेल्या स्थितीसाठी. ठीक आहे. आणि जर जास्त लोक असतील तर आताच्या स्थितीमध्ये जर ऍक्शन होत असेल तर आर वापरायचा आणि झालेल्या स्थितीत असेल तर वर वापरायचा, WERE. आलं लक्षात. आता अजूनही भरपूर काही गोष्टी आहेत तुम्हाला शिकवण्यासारखं, या व्हिडिओमध्ये कव्हर नाही होणार, म्हणून मी आता थोडक्यात संपवत आहे. याचा चांगल्याने सराव करा, रिव्हिजन करा आणि त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. तुम्हाला जर माझी लॉजिक्स आणि टेक्निक्स समजली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.